पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं. पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल. तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. पालकमंत्री नसले तरी रायगड आणि नाशिकमध्ये कामं सुरू आहेत. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया. मुलींची पहिली शाळा फुलेंनीच सुरू केली. राजे महाराजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राजवाड्यात करायचे. उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. थोर पुरुषांबद्दल वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, प्रवीण दरेकरांचा उदयनराजे भोसले यांना सल्ला. संभाजीनगरात संजय शिरसाटांच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन. पोलिसांनी प्रहारच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच. 14 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून प्रहारच्या मागण्या मांडणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंची माणिकराव कोकाटेंसोबत फोनवर चर्चा. 17 तारखेला मुंबईत या, सविस्तर चर्चा करू, कोकाटेंचं आश्वासन. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, तर 17 एप्रिलला कोकाटे आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, बच्चू कडूंचा इशारा. घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच, शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं केली जाईल, दादा भुसेंची प्रतिक्रिया. राधाकृष्ण विखे पाटील खरे भिकारी, तर दर 5 वर्षांनी मतांची भीक मागतात. बच्चू कडू यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर घणाघाती टीका. बच्चू कडूंना उशिरा जाग आली, हे स्वतः मंत्री होते. शेतकरी कर्जमाफीवरून कडूंच्या आंदोलनाबाबत रवी राणांचं वक्तव्य. सरकार शेतकरी आणि दिव्यांगांच्या सोबतच, राणांची प्रतिक्रिया. थोरले प्रतापसिंग महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंग महाराजांचं अनुकरण केलं, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. उदयनराजेंनी नवा शोध लावला. ओबीसी नेते मंगेश ससाणेंची टीका, तर उदयनराजेंना स्त्रियांच्या पहिल्या शाळेचे प्रणेते फुले नको आहेत का, असाही घणाघात. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. कुठल्याही अभ्यासाशिवाय खासदारांनं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये, वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची टीका. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, तर या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ठाम. गाणं म्हणणाऱ्या पलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफचे सुद्धा पैसे घ्यायचे. वडेट्टीवारांकडून पुन्हा टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहितीये. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे, त्यांच्यावर टीका करू नये, अजितदादांचा वडेट्टीवारांना सल्ला. मंगेशकर कुटुंब राज्याचा देशाचा सन्मान, तर वडेट्टीवारांनी नैराश्यातून हे वक्तव्य करू नये. वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या विधानानंतर प्रवीण दरेकरांचा टोला. देशाच्या गौरवशाली वाटचालीमध्ये मंगेशकर कुटुंबियांचं योगदान. मंगेशकर कुटुंबियांबद्दल बोलताना वडेट्टीवारांना भान राहिलं नाही. वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबियांसंदर्भात केलेल्या विधानावर तटकरेंचा हल्लाबोल. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये माता मृत्यू सर्वेक्षण समितीचा अहवाल सादर, तर याआधी सरकार आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा ठपका. राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष. त्या महिलेची हत्या झाली असा माझा आरोप. पुण्यातल्या ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना रुग्णालयात दुसऱ्या पाठवलं, ही हत्या नाही का? सुळेंचा संतप्त सवाल. ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार, तर मंगेशकर कुटुंबियांना दोष देणं योग्य नाही, आमदार मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया. एवढे पैसे असतील तर हळदी कुंकू पुजायला ठेवले का? मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी न वापरल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं हे वक्तव्य. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही. पुणे महापालिकेच्या परिपत्रकाला भारतीय वैद्यकीय संघटनेचा विरोध. खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं, महापालिकेनं काढलं होतं पत्रक. रुग्णाची खासगी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई करा. डॉक्टर घैसास आणि केळकरांसह इतर दोषींवर पुन्हा गुन्हा दाखल करा. भिसे कुटुंबियांच्या प्रेस नोटमधून मागण्या. डेंग्यू तापाच्या रुग्णांचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. औषधं व्हेंटिलेटरमुळे जास्त पैसे लागले. रुग्णाला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होता. संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचं स्पष्टीकरण. बीएमसी निवडणूक जवळ आली की काही लोकांना मुंबईची आठवण येते, मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी जुनी कॅसेट पुन्हा सुरू करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा.
कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन. बच्चू कडूंचं प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंच्या घराबाहेर आंदोलन करत निषेध. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे अर्थ खातं 1 महिना आधीच एसटी महामंडळाला देणार, तर उर्वरित पगार मंगळवारी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 2.5 वर्ष सीएम असताना ठाकरेंनी सिंधुदुर्गला काहीही दिलं नाही. ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे आणि मासे खायला येतात. नारायण राणेंची टीका. फुले चित्रपटाबाबत फक्त ट्रेलर बघून कोणतेही अनुमान लावू नका. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांचं टीकाकारांना आवाहन. चित्रपटासाठी अनेक संदर्भ घेतलेत. सर्व काही समतोल राखूनच मांडण्यात आलंय. महादेवन यांची माहिती. पाणी पुरवठा करणारं टँकर असोसिएशन संपावर आहे. मुंबईकरांना त्रास होतोय. 48 तासात पाणी प्रश्न सुटला नाही तर प्रत्येक वॉर्डवर मोर्चा काढणार. आदित्य ठाकरेंचा इशारा. मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्याचे पालिका आयुक्तांना निर्देश, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. मुंबईच्या शिवाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन. किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्या युसुफ अन्सारीला अटक करण्याची मागणी. नील सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रस्त्यावरच अडवला. काही लोकांकडून हिंदू धर्माचा ठेकेदार बनण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची टीका, तर काँग्रेस पक्ष सर्व धर्माचा सन्मान करतो. ठाकूरांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निलेश राणेंनी प्रशासनाला धरलं धारेवर, तर निधी खर्च, ड्रग्ज, गांजा विक्री यासह विविध मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरलं. दरम्यान पोलीस यंत्रणेकडे काही उपाययोजना आहे का, निलेश राणे यांचा सवाल. नितेश राणे ज्याप्रमाणे वक्तव्य करतात ते पाहता त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. अंबादास दानवेंचं वक्तव्य, तर जेलमध्ये जाण्याचे दिवस त्यांचे आणि त्यांच्या मालकांचे आहेत. दानवेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं उत्तर. वक्फ कायद्याविरोधात कितीही काळ्या फिती लावा आणि कुठेही लावा, आता फरक पडणार नाही. पालकमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय बदल झालेत हे सांगताना नितेश राणेंचं विधान. बापच मुलीवर लैंगिक अत्याचार करतो अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. अशा घटनांमध्ये मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे. अलका कुबल यांच्याकडून संताप व्यक्त. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशनच्या संपाचा मुंबईकरांना त्रास, तर 48 तासाच्या आत पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चा काढणार. आदित्य ठाकरेंचा इशारा. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. त्यामुळे कोर्ट आता काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष. नवी मुंबईमध्ये आमदार मंच्या घरासमोर बच्चू कडू यांच्या प्रहारचा मशाल मोर्चा. जाहीरनाम्यामध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करा, प्रहारची मागणी. सोलापुरात प्रहार संघटनेकडून भाजप आमदारांच्या घरावर मशाल मोर्चा. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार काशीराम पावरा यांच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई आणि प्रशासनाच्या उदासीनतेच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूरमध्ये आमदार करण देवतळे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक.